नमस्कार, मी गौरव वरंडे, जालना. महाराष्ट्र युवा वक्ता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी वृद्ध आईवडिलांच्या व्यथा या विषयावर बोलणार आहे. तर आपण आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघतो, आपली भारतीय संस्कृती जगामध्ये महान आहे. तर या भारतीय संस्कृतीमध्ये आपण मातृदैव भव आणि पितृदैव भव असं म्हणतो. म्हणजे आई वडिलांना आपण एवढं मानाचं स्थान देतो आपण आपल्या संस्कृतीमध्ये. तर आई वडील हे आपले जीवनदाते आहेत, त्यांच्यामुळे आपण हे सर्व जग पाहतोय. तर अशाच या आई वडिलांच्या व्यथा आज जर बघितल्या आपण तर ह्या अगणित आहेत. आपण बघतो की आई वडील आपल्याकरता खूप कष्ट करतात, मेहनत करतात, रात्रंदिवस राबतात. आई वडिलांची आपण बघतो की वडील दुसऱ्याच्या घरी साले महिने घालून आपल्या मुलाला पैसा पुरवतात, त्या शिक्षणाची एकही अट कमी पडू देत नाही. तर तेच सोन्यासारखं बाळ की आपला सोन्या हा शिकेल, चांगला मोठा होईल आणि आपली म्हातारपणाची काठी बनेल, असा त्यांचा उद्देश त्या पाठीमागे असतो. परंतु जेव्हा आपण बघतो की तो सोन्या मोठा होतो आणि नोकरीला लागतो, आई वडील लग्न करून देतात आणि सुंदरशी बायको त्याला मिळते, तेव्हा तो बायकोचा एक बैल बनतो आणि बायकोचं ऐकून आई वडिलांना त्या ठिकाणी कमी लेखायला लागतो. आपण बघतो की एखाद्या वेळेस बायकोनं म्हणजे घरामध्ये काही झालं असेल तर तोच मुलगा आईवर ओरडतो, आई तुला समजत नाही का, तिचं बरोबर आहे. म्हणजेच हा आताचा आईला सांगायला लागला की तुला समजत नाही का, तिचं बरोबर आहे. म्हणजेच हा त्या आईच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद वागणूक असलेला प्रसंग आहे की तो आता झालेल्या बायकोसमोर ती आईची इज्जत काढतो आहे की तुला समजत नाही का. म्हणजेच यामुळे काय होतंय, ती बायको त्या आई वडिलांना त्या नजरेने बघेल आणि त्या आई वडिलांचं जे हाल होते ते हाल त्या ठिकाणी सुरू होतील. आपण बघतो की आज रोजी जर एखाद्या कुटुंबामध्ये आई वडिलांना 2 मुलं असतील तर ते 2 मुलं जेव्हा मोठी होतात आणि त्यांचे जेव्हा घराच्या वाटण्या होतात तेव्हा ते आई वडिलांच्या सुद्धा वाटण्या करायला निघालेले आहेत की तू म्हाताऱ्याला सांभाळ, मी म्हाताऱ्याला सांभाळतो, मीच का ठेका घेतला काय दोघा सांभाळायचा. म्हणजे आज अशा रोजी असे प्रसंग आज आपल्या समाजामध्ये घडतायत की जे आई वडील आयुष्यभर राबले, त्यांनी मुलांच्या शिक्षणाकरता, मुलांच्या जीवनासाठी, मुलांच्या करिअरसाठी त्यांनी एक पैसा कमवला आणि त्या मुलांना कोणत्या प्रकारचा कमी पडू दिला नाही. तर आज रोजी तेच मुलं शिकून चांगले बनून नोकरीला लागून जेव्हा वेगळे निघतात तेव्हाच ते आई वडिलांच्या वाटण्या करतात. म्हणजे आज जे आई वडील आपल्यासाठी राबले त्या मुलांना त्यांची काही तमा नसते आणि आयुष्यभर ते म्हणजे वन त्यांनी पैशासाठी ते मरमर केली, ते सोबत जगले नाही आणि शेवटी म्हातारपणात जगायचे, तर हे मुलं त्यांच्या वाटण्या करायला निघाले. यापेक्षा विदारक स्थिती आज कोणती असेल. तर आज आपण बघतोय की समाजामध्ये आजच्या मॉडर्न सुना म्हणून आपण त्यांना मॉडर्न सुना ह्या त्यांच्या सासूसाऱ्यांना कमी लेखतात. त्यांना घरी कोण नसेल तर बोलतात, त्यांना काही बोलू देत नाही. म्हणजे आज तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला डोके नाही का, किंवा घरात अशी वातावरण तयार होते की मुलांबाळांसमोर, नातवांसमोर असे ते आईवडिलांना बोललं जातं की तुम्ही चूप बसा, तुम्हाला काही समजत नाही, आम्हाला सगळं समजतं, तुम्ही आमच्या मला पडू नका. म्हणजे असं त्यांना हीन वागणूक आज दिलं जात आहे आणि तेच लहान मुलं ते शिकतायत की, आणि त्या लहान मुलांच्या मनामध्ये हा न्यूनगंड निर्माण होतोय की आपल्या आजोबा आजींना आज कशी वागणूक आपल्या घरामध्ये मिळते आहे. त्यांच्या मनामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण होतोय. आपण बघतोय की समजा एखाद्या आईवडिलांना 2 मुले असतील, त्यातला एखादा चांगल्या मार्गाला निघाला, नोकरीला लागला, एखादा घरीच असला, तो म्हणजे जो वाईट का वळणाला लागला असेल तर त्याचीच बायको त्या वृद्ध आई वडिलांना बोलते की एकाला कसं पैदा केलं, एकाला कसं पैदा केलं. म्हणजे आज एकाला काय संस्कार दिले, एकाला काय संस्कार दिले. आता आई वडिलांनी दोघा चांगले संस्कार दिले, तो मुलगा एक बिघडला असेल त्यात त्या आईवडिलांचा काय दोष. तर ही बायको, ही त्यांची सून ती आईवडिलांना नेहमी दातावाटा खाली खाते, त्यांना बोलते, त्यांना बिचारांना मान खाली घालून ते फक्त ऐकतात की नको, आपल्या सुखी संसारात विघ्न पडायला नको. ते शांत बसतात आणि एकांतात रडतात, कोसळतात की नको, आपला आणखीन वाद वाढायला नको.
आपल्या मुलाच्या सुखामध्येच आपल्याला सुख ते मानतात. केव्हा पण आपण बघतो की आपल्याला जर साधी सूट असली असेल तर आपण आई ग म्हणतो, आणि एखादा आपले मोठं आपल्याला एखादा अपघात झाला असेल तर आपण बापरे म्हणतो, किंवा एखादा आपला मोठं संकट आलं असेल आपल्यावर आपण बापरे म्हणतो. म्हणजे कोणत्याही सुखदुःखात आपल्याला आईवडील आठवतात. मग जेव्हा ते म्हातारे होतात, जेव्हा त्यांचं उतारवय होतं, मग तेव्हा आपण त्यांची काठी बनायला नको का? त्यांना आपण यातना आणखीन द्यायला पाहिजेत का? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. तर आई ही म्हणजे आपल्या आयुष्यभर साठवलेली ही पुण्याई असते, आणि वडील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते. जो माणूस आपल्या मनातले दुःख लपवून ठेवून दुसऱ्याच्या सुखासाठी नेहमी झडत असतो, दुसऱ्याला नेहमी सुखी ठेवतो, तो देव माणूस म्हणजे आपले वडील असतात. आपण बघतो की वडील जेव्हा शेतामध्ये राबतात तेव्हा त्यांच्या बनेल फाटकी बनेल ते घालतात, आणि त्यांच्या बनेलचा वास येतो, घामाचा वास येतो, की तेव्हा कळतं की यांचे घामाचे पैसे आहेत, आणि या घामाच्या पैशातून त्यांनी आपल्या मुलाबाळांना पुढे केलेलं असतं. आणि आपण त्याच म्हाताऱ्या आईवडिलांना सुख न देता आयुष्यभर दुःख देत राहतो. काय तर नंतर लोक म्हणतात की आम्ही शहरामध्ये घर बांधलं, आम्ही आमच्या आईवडिलांना बोलवतो, ते येत नाहीत. ते कशी येत नाही हो? ज्या ठिकाणी सर्व संसार असेल, सर्व कुटुंब आहे, त्यांना करमेल त्या ठिकाणी, पण तुमची भावना असते त्यांना आणायची. तुम्हीच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना घरी ठेवता ना. त्यांच्या सुनाशी सून त्यांना बोलते, मग त्यांची काय इच्छा होईल तुमच्या घरी यायची? तर अशी विदारक परिस्थिती आज बनलेली आहे की आम्ही त्यांना मग ते घरीच खेड्यामध्ये राहतात, आम्ही शहरात राहतो, मग आम्ही त्यांना महिन्याला पैसे पाठवतात. तुम्ही काय दीड दम त्यांना पाठवता हो? तुमच्या दीड दमडीची लायकी पण नाही त्यांना पाठवायची, तुमची लायकी पण नाही त्यांना पैसे पाठवायची. तुम्ही काय त्यांना पैसे पाठवता? म्हणजे ते आई वडिलांचे असे हाल ह्या खेड्यामध्ये होत आहेत. शेवटी जेव्हा ते खेड्यामध्ये दोघे जण राहतात तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्या त्यांना रात्री बेरात्री दवाखान्यात न्यावं लागतं. कधी कधी त्यांना अंग दुखलं तर भाकर भेटत नाही, तर शेजारी लोक त्यांना भाकर आणून देतात. अशी स्थिती आज बनलेली. कधी उपाशी झोपावं लागते. आणि तुम्ही तिकडे आनंदात मस्त पार्टी जातात, हॉटेलमध्ये जातात, मुलाबाळांना खाऊ घालतात, आणि बायकोला चांगलं काही खाऊ घालतात, काही आणतात, आणि आईवडिलांना कोण पाहिलं हो? ज्यांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानचं मोठं केलं, कष्ट करून वाढवलं, संगोपन केलं, आणि तुम्ही त्यांचे हे पांग फेडतायत. माणसानं आज प्रत्येक व्यक्तीनं आपण निसर्गाने आपल्याला माणूस बनवलेला आहे, राक्षस नाही. आणि या पृथ्वीवर एकमेव माणसाला बुद्धी मिळालेली आहे. त्या बुद्धीचा आपण सत्सक बुद्धीने विचार करून आपण कसं वागतोय याचा विचार आपण आज करायला पाहिजे. शहरातले लोक आज बघतो आपण की कुत्री पाळतात, मांजरी पाळतात, कुत्र्यांना बिस्किटे, ब्रेड, मांजरींचा एका दिवसाचा खर्च 200-300 रुपये, आणि इकडे आई वडील बिचारे फुटके मोडतात, उपाशी राहतात. काय परिस्थिती भारताची आहे आज? आपण बघतो की वृद्धाश्रम खचाखच भरलेले आहेत. खूप बंगले, गाडी आहे, श्रीमंतपणा खूप आहे, आणि त्यांचे आई वडील कुठे जर वृद्धाश्रमात राहतात. त्यांना तुमच्या फक्त प्रेमाची गरज आहे. तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोला हो, 2 शब्द प्रेमाने बोला, त्यांच्या जवळ जा, त्यांना विचारा तुमची तब्येत कशी आहे. ते सर्वच तुम्हाला बहाल करतील, ते तुम्हाला कवेत घेतील, त्यांचं पूर्ण दुःख कमी होईल, त्यांचं मन गहिवरून येईल. ते तुम्ही थोडं प्रेमाने बोला फक्त, बस. त्यांना फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे, बाकी तुमच्या पैशाची गरज नाही, बंगल्याची गरज नाही, गाडीची गरज नाही. आज आपण या परिस्थितीचा विचार जर केला तर आई वडिलांच्या ज्या यातना आहेत ह्या खूप वाढत चाललेल्या आहेत, द्विगुणित होत चाललेल्या आहेत. आज असंख्य आई वडील हे विचार एकटे रडतायत, एकटे आहेत, एकटे जगतायत, त्यांना कोणी वाली नाहीये. तर आज आपण बघतो की समजा आपल्याला जर दुःख आले असेल कोणते, तर दुःख व्यक्त करायला कोणी व्यक्ती हवा असतो, मित्र, सखा सोबती हवा असतो. तर तोच सखा सोबती आपण आपल्या आई वडिलांचा म्हणायला हवा. आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. आई वडिलांना सोडू नका. आज आपले आई वडील म्हणजेच आपले देव आहेत, आपले ईश्वर आहेत, आपले ईश्वर आहेत. ईश्वर दुसरे कुठे नाहीच तर आपल्या घरामध्ये ते होत आहे. त्यांच्या आपल्या आनंदात, त्यांच्या थोरपणात आपल्याला देव मिळतो आहे. आपण इकडे कितीही चांगले कर्म केले आणि आई वडिलांना जर दुखवलं तर काही फायदा होणार नाही. आज ही जी परिस्थिती आहे समाजाची, वृद्धाश्रम वाढत चाललेली आहे. आज जर प्रत्येक सुनेने आपले जे सासूसरे आहेत यांना आई वडिलांप्रमाणे वागवलं तर जगातले सर्व वृद्धाश्रम हे बंद पडतील. फक्त गरज आहे आपल्या आई वडिलांप्रमाणे वागवण्याची, त्यांना आपल्या मायेनं वागवण्याची. आज आपण बघतो की भरपूर कुटुंबामध्ये वृद्ध आजी
ही स्वतःची लुगडं स्वतः धुते. त्यांना लुगडं सून धुत नाहीये. त्यांचे भांडे कपडे वेगळे, त्यांची वेगळी रूम असते. काय चित्र आहे होय? काय चित्र आहे? काय समाज पुढे जाईल हा? त्यांचं काही भांडे धुत नाही, लुगडे धुत नाही, त्यांची कोणती कामं करत नाही, त्यांना टोमणी मारते, शिव्या देते. काय चित्र आहे? ते काय जगतील हो? काय त्यांचं आयुष्य वाढेल हो? हे तुम्ही त्यांना मरणासमान यातना ठिकाणी देत आहेत. भरपूर लोक बघतो आपण की जोपर्यंत आई वडील तोपर्यंत त्यांच्या कसं चांगल्या प्रकारे वागत नाही, दुसरेपणे वागतात. आणि आई वडील मेल्यानंतर मग भारी तेरवी करतात. तेरवीमध्ये भारी पक्वान, नंतर वर्ष श्राद्ध करतात, लोक जेव घालतात. काय तर आम्ही असं केलं, काय तसं केलं. काय केलं तुम्ही? जिवंत पण त्यांना मरण यातना तुम्ही दिल्या आणि मेल्यावर त्यांना काय त्यांनी भारी पक्वान करता, लोकांना जेव घालता. ही परिस्थिती बदलायला हवी. त्यांच्या ज्या यातना काही लोक असे बघतो आपण की त्यांना व्यसन जडलेले आहे. ते आई वडिलांना धमके देतात, आई वडिलांना काही बोलतात. काही व्यक्ती आई वडिलांच्या अंगावर सुद्धा मारायला धावतात. कुठे चालला भारत आपला? की ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलं, ज्या आई वडिलांमुळे आपण हे जग पाहतोय, त्या आई वडिलांना काय वागणूक आज मिळते? आज ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती वाढत चालली आहे. वृद्धाश्रम हे बंद पडले पाहिजेत. त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायला हवे. आपण बघतो की जर सर्वांनी आपल्या मनाला प्रत्येकाने एक प्रश्न विचारायला हवा, आई वडील हे आपले एटीएम कार्ड बनू शकतात, आई वडील हे आपले एटीएम कार्ड बनू शकतात, तर आपण त्यांचे आधार कार्ड का बनू शकत नाही? तर आपण त्यांचे आधार कार्ड का बनू शकत नाही? तर मला सर्वांनी या ठिकाणी सांगावंसं वाटेल की जगातल्या सर्व व्यक्तींनी आपल्या आई वडिलांना एक माणुसकीच्या भावनेने माणसाप्रमाणे वागवं आणि या जगातले सर्व वृद्धाश्रम बंद पाडावे, अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल. आणि या ठिकाणी सर्वांना नमस्कार.